मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सिद्ध व्हावं यासाठी शासकीय अभिलेखांमध्ये असलेल्या नोंदींचा आधार घेण्याची मागणी पुढे आली होती. याच मागणीनुसार 2023मध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना करत या नोंदी शोधून कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. पण या समितीच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या नोंदींमधील लिप्यांतर करतानाच्या गफलती तसंच एका गावातील नोंदी दुसऱ्याच गावच्या असल्याचं प्रसिद्ध करण्याचे प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं शोधून काढलेत. करवीर तालुक्यातील शिरगावमधील नोंदींची यादी प्रसिद्ध करताना त्यामध्ये कुरडू गावातील लोकांच्या नोंदींचा समावेश करण्यात आलाय. तसंच ढेरे आडनावाच्या लोकांच्या लिप्यांतर करताना सरे असा उल्लेख करण्यात आला असल्याचं निदर्शनाला आलंय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या निदर्शनाला हा प्रकार आणून दिलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी नोंदी शोधणाऱ्या यंत्रणेतील गफलतींमुळे गिरगाव आणि कुरडू या दोन्ही गावांमधील मराठा बांधव कुणबी दाखले काढण्यापासून वंचित राहिले असल्याचा आरोप केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झाली. या समितीमार्फत महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये 56 लाख कुणबी सापडले. कोल्हापूरमध्ये मात्र 1.5 लाख कुणबी असल्याची नोंद त्यावेळेला समोर आली. खरं तर कोल्हापूरमध्ये 1881च्या गॅझेटप्रमाणे 3 लाख कुणबी आहेत आणि कोल्हापुरात सापडले मात्र 1.5 लाख. हा एक 1.5 लाख कुणबींची नोंद नेमकी कुठं हरवली आहे, कुणी दडवून ठेवलेली आहे, हा एक प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर आता एक दुसरा प्रश्न समोर येतोय. गिरगाव गावच्या नावानं जी जिल्हा प्रशासनानं आपल्या वेबसाईटवरती यादी प्रसिद्ध केलेली आहे कुणबी लोकांची, तर त्यामध्ये जी नावं आहेत त्यामध्ये साठे आणि सेरे आडनावाची लोक सांगितलेले आहेत. मराठी ट्रान्सलेटर केलेलं आहे त्याचं मोडीचं. पण सेरे आडनावाचा कोल्हापुरात कुठेही माणूस नाही. तर सेरेच्या ठिकाणी ते ढेरे होतं. त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये शोध घेतला की साठे आणि ढेरे आडनावाची लोक कुठल्या गावामध्ये आहेत. तर कुरडू नावाच्या गावातल्या लोकांची ही यादी जुळली. जवळपास 81 लोकांची यादी गिरगावच्या नावानं ही 2 वर्षापासून फिरायला लागली आहे. गिरगावची लोकांची यादी मात्र लपून राहिलेली आहे. कुरडू गावातल्या 2 वर्षातल्या ह्या याद्या जर समोर आल्या असत्या तर ओबीसीचे दाखले निघाले असते, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली असती, त्यांना नोकरीमध्ये कुठेतरी आरक्षणासाठी त्याचा लाभ झाला असता. पण या प्रशासनाच्या या जाणीवपूर्वक केलेल्या चुका किंवा षडयंत्र रचून केलेल्या चुकांमुळे मात्र त्या गावातील अनेक तरुणांचं नुकसान झालेलं आहे. ध्रुवा भीमा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी पुढाकार घेत पुराभिलेखकार कार्यालयातील नोंदींची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आलाय. अन्य गावांमधील नोंदी शोधताना असे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लिप्यांतर करताना मूळ अभिलेखांमधील नोंदी मराठीमध्ये घेताना धचा मा झाला असेल तर मराठा समाजासाठी ही नवी समस्या असणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं जिल्ह्यातील सर्वच गावांमधील नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली आहे. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन सादर करताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे नागनाथ बेनके, संतोष बर्गे, सरदार पाटील, अभिजित कांजर, शैलेश हिरडेकर, रणजित देवणे उपस्थित होते.